लाखो वारकरी, हातात टाळ मृदंग, तोंडी विठ्ठल नाम. आषाढ महिन्यातील एक दिवस असा येतो जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पंढरपूरच्या दिशेने वळतो. हाच तो दिवस, आषाढी एकादशी. आज आपण जाणून घेणार आहोत या पवित्र दिवसाचं महत्त्व, इतिहास आणि परंपरा. आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 24 एकादशी येतात, पण या एकादशीचे स्थान सर्वात वरचे मानले जाते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर झोपी जातात आणि पुढचे 4 महिने चातुर्मास योगनिद्रेत राहतात. म्हणूनच याला देवशयनी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी असेही संबोधले जाते. याच दिवशी वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव साजरा होतो. आषाढी एकादशीला लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. याच पदयात्रेला वारी म्हणतात. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून, संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून, संत निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरहून, संत एकनाथांची पालखी पैठणहून, तर संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून अशा असंख्य पालख्या याच एका ध्येयाने पंढरपूरकडे निघतात. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की 5 वेळा काशी आणि 3 वेळा द्वारका यात्रा केल्याने जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते. म्हणूनच वारकरी वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या ही वारी अखंड चालू ठेवतात, कोणतीही सक्ती नसताना, केवळ भक्तीच्या ओढीने. आषाढी एकादशीचे व्रत हे वर्षातील सर्व एकादशी व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते अशी समजूत आहे. वारकरी आणि लाखो भाविक निर्जळी किंवा फलाहार उपवास करून दिवसभर हरिनामाचा जप करतात, कीर्तन भजनात सहभागी होतात. आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. पुढचे 4 महिने साधू संत, वारकरी आणि भाविक तपश्चर्या, संयम आणि भक्तिमय जीवन जगतात. हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी विशेष मानला जातो. एकादशीच्या दिवशी पंढरपुरात अभूतपूर्व गर्दी होते. चंद्रभागा नदीत स्नान, विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, महापूजा आणि रात्रभर चालणारे भजन कीर्तन. संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठल नामाने दुमदुमून जाते. शासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा हा देखील या दिवसाचा एक महत्त्वाचा भाग आहे. एकादशीच्या दिवशी पंढरपुरात अभूतपूर्व गर्दी होते. चंद्रभागा नदीत स्नान, विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, महापूजा आणि रात्रभर चालणारे भजन कीर्तन. संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठल नामाने दुमदुमून जाते. शासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा हा देखील या दिवसाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आषाढी वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात जातीधर्माचा भेद मावळतो. मराठा, हरिजन, लिंगायत, कुणबी सर्व समाजातील भाविक एकाच रांगेत, एकाच भक्तिभावाने विठ्ठलचरणी लीन होतात. संत परंपरेने रुजवलेली ही समता आजही वारीत जिवंत आहे. आषाढी एकादशी हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि परंपरेचा जिवंत ठेवा आहे. पंढरीच्या माळवंटात दरवर्षी उमटणारा ज्ञानोबा माऊली तुकाराम हा गजर हीच या भूमीची खरी ओळख आहे. अशी ही आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात भेटूया आणखी एका भक्तिमय प्रवासात. जय हरी विठ्ठल, जय पंढरीनाथ.